Next method of solving a problem of limit is method of rationalization. What is rationalization? When conversion of irrational number into a rational number is called a rationalization. And how it works, सपोज a प्लस आय बी आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये शिकलो होतो काय कॉन्जुगेट नंबर कॉन्जुगेट a प्लस आय बीचा कॉन्जुगेट काय असेल a मायनस आय बी. द सेम फॉर्मॅट यूज इज हिअर इन रॅशनलायझेशन मेथड. म्हणजे समजा a प्लस बी अशा पद्धतीच्या टर्म दिलेल्या असतील तर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे a मायनस बीने मल्टिप्लाय करायचं आहे. पहिली टर्म ॲज इट इज ठेवायची, दुसरी टर्म ॲज इट इज ठेवायची, फक्त इथे प्लस असेल तर मायनस लिहायचं, जर मायनस असेल तर प्लस लिहायचं. म्हणजे फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म रिमेन ॲज इट इज, चेंज द साईन बिटवीन देम आणि त्या टर्मने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. दॅट इज सिम्पल रॅशनलायझेशन. सो फर्स्ट एक्झाम्पल इज हिअर. इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0. फर्स्ट इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0 अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स under root of 1 plus x minus 1 divided by x. So this is one of the simple example. Limit x tends to 0 under root of 1 plus x minus 1 divided by x. आता प्रॉब्लेम हा रॅशनलायझेशनचा आहे की नाही हे कसं ओळखायचं. इथं अंडर रूटचं साईन असायला पाहिजे, म्हणजे हा रॅडिकल साईन. अंडर रूटचा साईन असेल, अंडर रूटच्या आतमध्ये जर व्हेरिएबल असेल तर आपण त्याचं काय करायचं, सिम्पल रॅशनलायझेशन करायचं. रॅशनलायझेशन करणे म्हणजेच काय करणे. सपोज दिस इज एल. सो लिमिट एक्स टेन्स टू 0 अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. रॅशनलायझेशन करणे म्हणजेच काय करणे, मल्टिप्लाय बाय इट्स कॉन्जुगेट आयदर इन न्यूमरेटर ऑर इन डिनॉमिनेटर. एक तर न्यूमरेटरमध्ये असेल किंवा डिनॉमिनेटरमध्ये असेल, तर दोनपैकी कुठल्याही ठिकाणी जरी असला तरी त्याला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. आता अंडर रूटचं साईन कुठल्या ठिकाणी आहे, न्यूमरेटरमध्ये. मग याचं मल्टिप्लिकेशन काय किंवा याचा कॉन्जुगेट काय लिहित आहे, फर्स्ट टर्म ॲज इट इज. सो अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स इज फर्स्ट टर्म. Second term as it is, 1 is a second term, remain as it is. Now change this sign, minus to plus, this is a conjugate. So multiply with conjugate of numerator, also multiply numerator as well as in denominator by its conjugate. तर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना न्यूमरेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं. सेम टर्म डिनॉमिनेटरमध्ये असू शकते, तेव्हा डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन असंच येईल. Now numerator multiply with numerator means limit x tends to 0 1 plus x minus 1 a minus b into a plus b goes gives a square minus b square. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर अंडर रूट 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स, 1चा स्क्वेअर म्हणजे 1च डिवायडेड बाय एक्स इंटू. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, त्याच्यामुळे इथे लिहू आपण 1 अपॉन. इथे आपण डायरेक्ट लिमिट अप्लाय करू शकतो, कॉन्जुगेट हा 0 होत नाही. सो राईट हिअर अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स रिप्लेस बाय 0 प्लस 1. 1 मायनस 1 0, एक्स अपॉन एक्स 1. सो 1 इंटू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 म्हणजे 1च प्लस 1. सो 1 अपॉन 1 प्लस 1 दॅट इज 1/2 इज द आन्सर. अशा पद्धतीने क्वेश्चन. सो न्यूमरेटरमध्ये अंडर रूटचं सिम्बॉल आहे, अंडर रूटच्या आतमध्ये व्हेरिएबल आहे, म्हणून त्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं, दॅट इज रॅशनलायझेशन करायचं. रॅशनलायझेशन कसं करता येईल, कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करा, कॉन्जुगेटने डिवाइड करा. सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे, जसं आपण युजली ऑल्जेब्रामध्ये करतो त्या पद्धतीने. आणि जिथं डिलीटिंग फॅक्टर कॅन्सल झाला, इथे एक्स टेन्स टू 0 आहे, म्हणजे डिलीटिंग फॅक्टर कुठला एक्स, इथे एक्स कॅन्सल झाला. अप्लाय द लिमिट्स, वी गेट द आन्सर. नाउ सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. लिमिट z टेन्स टू 0 b प्लस z टू द पॉवर 1/2 मायनस b मायनस z टू द पॉवर 1/2 होल डिवायडेड बाय z. आता पॉवर 1/2 म्हणजेच अंडर रूटच्या अंडर रूट झालं, पॉवर 1/2 म्हणजेच अंडर रूट. नाव हिअर अगेन मल्टिप्लाय विथ कॉन्जुगेट ऑफ न्यूमरेटर. व्हॉट इज न्यूमरेटर, अंडर रूट ऑफ बी प्लस झेड मायनस अंडर रूट ऑफ बी मायनस झेड. डिनॉमिनेटर इज झेड. नाव मल्टिप्लाय बाय इट्स कॉन्जुगेट अंडर रूट ऑफ बी प्लस झेड प्लस अंडर रूट ऑफ बी मायनस झेड. आता इथे फर्स्ट टर्म काय होईल, अंडर रूट ऑफ बी प्लस झेड. सेकंड टर्म काय होईल, अंडर रूट ऑफ बी मायनस झेड. मध्ये मायनस आहे म्हणून प्लस डिवायडेड बाय सेम टर्म अंडर रूट ऑफ बी प्लस झेड प्लस अंडर रूट ऑफ बी मायनस झेड. दिस इज मल्टिप्लिकेशन बाय कॉन्जुगेट मीन्स रॅशनलायझेशन. नाउ लिमिट झेड टेन्स टू 0. न्यूमरेटर मल्टिप्लाय विथ न्यूमरेटर, फॉर्म्युला इज सेम, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो अंडर रूट स्क्वेअर गेट कॅन्सल, b प्लस झेड मायनस बी मायनस झेड डिवायडेड बाय झेड
into 1 upon, put here z is equal to 0, so under root of b plus 0 plus under root of b minus 0. Now limit z tends to 0. B minus b 0 get cancelled, z minus of minus म्हणजे plus z, z plus z twice z divided by z into 1 upon under root of b plus 0 under root b minus 0 म्हणजे under root b, right? So z cancel, so 2 divided by under root b plus under root b 2 times root b, so 2 cancel means 1 by root b is the answer. So this is very simple rationalization method. Next example, limit x tends to 4, x square plus x minus 20 divided by under root of x square minus 7 minus under root of 25 minus x square. Again denominator contain under root symbol and in under root there is a variable. So limit x tends to 4 means we have to use rationalization method. X square plus x minus 20, as limit x tends to 4 means deleting factor is x minus 4. So under root of x square minus 7 minus under root of 25 minus x square into what is conjugate under root of first term is x square minus 7 as it is. Second term is under root of 20 minus 25 minus x square as it is. Here minus, so right here plus. Divide by the same x square, same conjugate or same number, x square minus 7 plus under root of 25 minus x square. So this is rationalization. Now limit x tends to 4. Deleting factor is x minus 4. So there must be a factor x minus 4. X square plus x minus 20 means x minus 4 into x minus x plus 5. Well, 5 4s are 20. Minus 4 plus 5, that is plus 1. So x square plus x minus 20 means x minus 4 into x plus 5. This is a conjugate, so it never becomes 0. Divided by, multiply denominator with denominator, we get here under root cancel means x square minus 7 first term square minus second term square, again square root square cancel, 25 minus x square into, put here under root of x tends to 4 means x is equal to 4, so 4 square minus 7 plus under root of 25 minus 4 square, right in bracket. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आन्सर मिळेल आणि हे जे उरलेलं आहे इथे आपण डायरेक्ट लिमिट पुट करून टाकायची, आपला वेळ वाचतो. सो लिमिट x टेंड्स टू 4, x minus 4 first factor, x plus 5 second factor divided by x square minus 7, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून टाकू, x square minus 7 minus 25 minus of minus plus x square into, याचं कॅल्क्युलेशन under root of 16 minus 7 plus under root of 25 minus 16. So limit x tends to 4, x square plus x square 2 times x square minus 7 minus 25 12 32 इधर पर 2 कॉमन निकल into under root of 9 plus under root of 9 3 plus 3 6 लिमिट x टेंड्स टू 4. आतापर्यंत लिमिट न्यूमरेटरमध्ये x मायनस 4 भेटला, आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये पण x मायनस 4 पाहिजे, तेव्हा ते x मायनस 4 कॅन्सल होईल, दॅट इज द डिलीटिंग फॅक्टर आहे. So x square minus 32, the 2 take out common, so x square minus 16 x square minus 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर येईल, म्हणजे x square minus 4 square, that is okay, you will get the answer. Under root 9, that is 3 plus under root 9 3. What do you
limit x tends to 4, x minus 4 into x plus 5 divided by 2. इथे डायरेक्टली तुम्ही x square minus 16 म्हणजे x minus 4 into x plus 4 because 16 is the square of 4, so x square minus 4 square, x minus 4 cancel, 3 plus 3 6. Now apply limit. Put x is equal to 4, there is x, so 4 plus 5, here 6, and in denominator 2, 4 plus 4. इथे किती x आहे, तिथे 4 येऊन जाईल, दोन ठिकाणी x आहे, दोन ठिकाणी 4 आहे. सो 2 3 6 5 9 into 3 divided by 8. Again cancel? No. So 27 divided by 8. This is the final. So we complete the topic method of rationalization. Now exercise 7.3 is your homework.